आयोजक आधी येथे येतील प्लीज. राजूदा आपण सर्वांनी या. मी आयोजकांना विनंती करतोय पाहुणे आपण तेथेच थांबायचे. आयोजक संपूर्णतः इथे येतील आणि त्यानंतर पाहुण्यांची एक ग्रँड एंट्री केली जाईल. चला आयोजकांना सर्वांना विनंती असेल आपण एसटीच्या पाठी येऊन उभे राहायचंय. चला ऑलरेडी उशीर होतोय प्लीज घाई करा थोडीशी. श्री प्रस्ताव सामाजिक कला क्रीडा मित्रमंडळ खेळाडूंना विनंती असेल आपण व्ही शेप मध्ये या. थोडंसं व्ही शेप मध्ये यायचंय. कॅमेरामध्ये प्रत्येक चित्र हे टिपलं जाईल ह्याची देखील नोंद घ्या. टाकीपाडा वॉरियर्स. त्यानंतर आपण पाहुण्यांच्या ठिकाणी एक ग्रँड एंट्री करणार आहोत. अर्थातच आदरणीय सन्माननीय अब्बास शैलिया साहेब आणि सोबतीनं संपूर्णतः त्यांचा मित्रपरिवार ॲडव्होकेट भक्ती दांडेकर मॅडम आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील या. सन्माननीय प्रशांत साहेब शर्मा आपल्याला देखील विनंती असेल. मान्यवर सर्वांना मी विनंती करतोय आपण सर्वांनी खेळपट्टीच्या दिशेने या. मी मान्यवरांना विनंती करतो आपण सर्वांनी या. पुन्हा एकदा साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक 2025 पर्व पहिलं एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं आणि आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आता ग्रँड फिनालीच्या दिशेने आपण वळतोय. थोड्याच वेळात दोन संघ आणि त्यातील आपल्याला पाहायला मिळेल. त्या अगोदर डिजमॅन रेडी राहायचंय. ज्या वेळेला दोन कर्णधार ट्रॉफी घेऊन येतील त्यावेळेला दोघांनी नाचत यायचंय. हा आयोजकांचा कॉल आहे आणि त्यावेळेला सर्व खेळाडू आणि आयोजकांना विनंती असेल तर आपण त्या जोरदार टाळ्यांमध्ये ती ग्रँड एंट्री करणार आहोत. रेडी आहेत डिजमॅन? असाल रेडी तर आपण थंब करायचं तिथून. येस डीजे रेडी आहे. येस दोन खेळाडू यावेळेला आपण पाहतोय. श्री प्रस्ताव सामाजिक कला क्रीडा मंडळ विपक्ष एकीकडे टाकीपाडा वॉरियर्स. दोन खेळाडू यावेळेला नाचत येईल. दोन कर्णधार ही विनंती असेल. दोन्ही कर्णधारांना आपण नाचत येणार होता असा हा कॉल दिला होता. परंतु यावेळेला फायनल साठी सिरियस आहेत मला वाटतं दोघं पण. यस थँक्यू डीजे. आज पहिलं वर्ष आपण पाहतोय साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं पर्व पहिलं पाहायला गेलं तर इतकं एक तब्बल मला वाटतं 12 संघ ह्या स्पर्धेमध्ये आणि त्यातून आजच्या दिवसामध्ये टॉप 6 ची लढत आणि तिथून हे दोन संघ आता अंतिम फेरीच्या दिशेनं. तितकाच मोठा प्रेक्षकांचा चाहता वर्ग संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिला होता. अगदी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी जणू काही समुद्राला उधाण आलंय की काय त्या प्रकारचं आयोजन नियोजन आपण हे पाहिलं होतं. आणि आता ग्रँड फिनालेच्या दिवशीने येत असताना एक ट्रॉफी चमचमती ती ट्रॉफी आणि ही पहिल्या वर्षाची ट्रॉफी आता कोण कोणाच्या नावी करणार त्यासाठी हे दोन धुरंधर योद्धे हे दोन संघ आता एकमेकांच्या विरोधामध्ये ती चुरशीची लढाई करण्यासाठी सज्ज आहेत. त्या अगोदर मी दोन कर्णधारांना विनंती करतो आपण खेळपट्टीच्या दिशेने या. कर्णधार येतील आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते
आयोजकांना कॉल करतोय आपण सर्वांनी या खेळपट्टीच्या दिशेने या. सन्माननीय प्रशांत भाई शर्मा आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. एकीकडे टेल्स एकीकडे हेड असा हा सर थांबायचंय हा कॉल द्यायचे. दोन कर्णधार येस आता कॉइन स्विंग केला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा हेड असा आवाज येतो आणि प्रथमतः टेल्स येतो अर्थातच नाणेफेकीचा कॉल जिंकला जातोय. टाकीपाडा वॉरियर्स संघ सागर तुझ्या दिशेने येतोय. जास्त वेळ घेत नाहीये ऑलरेडी उशीर होतोय. 5 मिनिटांसाठी आपण चर्चा करतोय. आतापर्यंत बराच वेळ बोलला सागर. आता शेवटचा प्रश्न असेल ह्या आयोजनाबद्दल नियोजनाबद्दल. पहिलं वर्ष आहे पहिल्या वर्षामध्ये इतकी भव्य दिव्य अशी टुर्नामेंट ह्या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूपच छान आहे आणि खेळायला पण खूप मजा आली आणि स्वतःचा संघ तर खूप एफर्ट लावतोय स्वतःच्या टीमसाठी. अजून एक मी देखील आतुर आहे ह्या प्रश्नासाठी. ज्या प्रकारचा फॅन बेस होता टाकीपाडा वॉरियर्सचा संघ ज्या वेळेला खेळत होता मला वाटतं इथे 11 खेळाडू होते आणि बाहेर 50 खेळाडू प्रेक्षक होता. आपला एवढा मोठा फॅन बेस होता. ह्या प्रेक्षकांबद्दल काय म्हणशील? गावाचा तर दर टुर्नामेंटला सपोर्ट असतो. डिसिजन आपला राहिलं होतं क्षेत्ररक्षण. यस खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुझ्या दिशेने येतोय. नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय डिसिजन? फिल्डिंग. आता मनाच्या विरोधामध्ये फलंदाजी करायची. समोरचा संघ एक लहरामध्ये आहे. टाकीपाडा वॉरियर्सचा संघ आपण पाहतोय ज्या प्रकारचा खेळ राहिला ऋषीचा ज्या प्रकारचा राहिला अगदी प्रभावित केलं होतं. स्वतःच्या संघाबद्दल आणि आयोजनाबद्दल 2 शब्द. आयोजन तर मस्त होतं. असंच आयोजन होत राहू दे. आणि यस खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. मान्यवर खेळाडूंना शुभेच्छा देतील आणि त्यानंतर मान्यवरांना विनंती असेल आपण आसनस्थ व्हायचंय. मान्यवरांना मी विनंती करतोय खेळाडूंना आपण शुभेच्छा द्या आणि त्यानंतर थोड्याच वेळात ती ग्रँड फिनालीच्या दिशेने आपण वळणार आहोत. पहिलं पर्व ज्या प्रकारचं आयोजन नियोजन अतिशय भव्य दिव्य असं आयोजन ह्या स्पर्धेचं आपण पाहतोय. साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक 2025 क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम. ॲडव्होकेट भक्ती दांडेकर मॅडम आणि संपूर्णतः आज आयोजक आपण पाहतोय ह्या खेळाडूंना शुभेच्छा देत असताना आपण पाहतोय. मी भक्ती मॅडम यांना विनंती करतोय आपण 2 शब्दात त्या खेळाडूंना आपलं मनोगत व्यक्त करायचं. सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि साई श्रद्धा गोविंद पथक यांचा हा पहिला कार्यक्रम आणि इतक्या सुंदररित्या हा आयोजन केलेला आहे आणि आपण सगळ्यांनी इतकं उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांना दिलेला आहे. आणि खरं तर मला एक क्रिकेटमध्ये रुची नाही आहे पण आज इथे बसल्या बसल्या मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. तुमचा हा जो स्पोर्टिव्ह स्पिरिट आहे तो खूप छान आहे. तुम्ही भांडता आणि परत एकत्र येता आणि पुन्हा एकत्र खेळताय आणि हे बघून मला खूप धमाल वाटते की अरे आता तर भांडत होते आणि आता लगेच एकत्र खेळायला लागले. त्यामुळे तुमचा हा खेळीमेळीचा संघर्ष असा सुरू ठेवा. जिंकणाऱ्यांनी जिंकत राहावं पण हरणाऱ्यांनी प्रयत्न करत राहावं. आणि ह्या शुभेच्छा देत मी तुम्हाला सांगते की तुम्ही छान खेळा आणि खरंच आता ही शेवटची मॅच बघायला मी बसणार आहे आणि तुमचा हा उत्साह बघून मला आनंद होत आहे. ऑल द बेस्ट.
येस, थँक्यू मॅडम. खूप छान संदेश दिला खेळाडूंसाठी. आणि त्यानंतर मी विनंती करतो मान्यवरांना आपण मंचावर जाऊन आसनस्थ व्हायचं आहे. दोन खेळाडूंना कर्णधारांना विनंती असेल पुन्हा एकदा ती ट्रॉफी घेऊन आपण जायचे आणि जिथे होती तिथे पुन्हा एकदा ती ठेवायची आहे. आणि खेळाडूंना विनंती असेल आपण आपापल्या पोझिशनमध्ये, टाकीपाडा वॉरियर्सचा संघ येथेच आपण पोझिशनमध्ये या त्वरित. हॅलो 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 चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. दोन संघ आणि त्यातील आता अंतिम फेरीतील लढत आपण
आता अंतिम क्षणामध्ये येऊन थगले. साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक 2025 ग्रँड फिनालेच्या दिशेने हे दोन संघ, एकीकडे श्री प्रस्था सामाजिक कला क्रीडा मित्रमंडळ आहे तर दुसरीकडे टाकीपाडा वॉरियर्सचा संघ. एकदा जोरदार टाळ्या दोन फायनलिस्ट साठी. बोला गणपती बाप्पा. सामन्याला सुरुवात. येस, लेट्स प्लेचा इशारा आमचे पंच. एकीकडे राजू आहे, दुसरीकडे सँडी आहे. गोलंदाजी मार्कवर यावेळेला आकाश आहे. सामन्याला सुरुवात. दोन श्राव्य फलंदाज, एकीकडे संतोष आहे, दुसरीकडे ऋषी आहे. ऋषीच्या लगातारच्या 3 चौकारांसाठी सन्माननीय संतोष पितळेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय मंगेश गोरे साहेब आपण देखील या. ड्रीम्स मोटर ह्याचे मालक, ह्याचे सर्वा मंगेश गोरे साहेब आपल्याला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हा ही विनंती असेल. मॅचच्या दिशेने आपण धावेंचा श्री गणेश. त्यानंतर पुन्हा वेलकम प्रवीण पाटील सर, डिबेन नेटवर्कचे सर्वा. 15 धावा आतापर्यंत धावफलकावर. बाफूड लावून ढकलण्याचा प्रयत्न. पुश करो खुश रहो. आणि हा सिंगल धावेंवर देखील आता खऱ्या अर्थानं टाळ्या वाजतात, शिट्या वाजतात. दोन संघ आता खऱ्या अर्थानं. हॅलो, येत आहे, नेट गेलाय, नेटचा इश्यू आहे. सँडी मी इथून अपडेट देतो. 16 धावा ह्या धावफलकावर आहेत. 1 to go. येस, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. हॅलो चेक. आतापर्यंत दोन षटकांचा खेळ, ज्या ठिकाणी धावफलक आतापर्यंत 17 धावा धावफलकावर येत असताना एका सन्मानजनक परिस्थितीमध्ये नक्कीच आणून ठेवलंय दोन खेळाडू. आता एका संतोष वैयक्तिक 9 धाव्यांची खेळी करतो, दुसरीकडून निलेश आहे आपलं वैयक्तिक खातं खोळत असताना. धावफलकावर आतापर्यंत 12 चेंडूंचा खेळ, 17 धावा ह्या धावफलकावर येतात. ना हमें चांद चाहिए ना फलक चाहिए, हमें तो बस ये चमचमती हुई साई श्रद्धा गोविंद पथक की ट्रॉफी चाहिए. आणि त्या ट्रॉफीसाठी आता हा प्रयत्न खऱ्या अर्थानं पराकोटीचा ह्या दोन संघांमध्ये आपण पाहतोय. ज्या प्रकारचं आयोजन आहे, नियोजन आहे. आतापर्यंत 17 धावा धावफलकावर येत असताना गोलंदाजी मार्कवर अशफाक. पहिला चेंडू थोडासा वळण घेतोय. चांगली गोलंदाजी आहे, चांगला बहरदार मारा, निर्धाव चेंडू. हॅलो चेक. पडेल स्वीप यावेळेला. स्वीप चीट आहे, चांगला फटका आहे, परंतु तितक्याच चांगलं क्षेत्ररक्षण आकाश आहे. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होत असताना 18 धावा ह्या आतापर्यंत धावफलकावर. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय. आकाश आहे सातत्यानं आज अंडरआर्म क्रिकेटचे हा देखील खेळाडू सेवा करत असताना आपण पाहतोय. फ्रंट फूट लावून खेळण्याचा प्रयत्न. सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ऍड केली जात आहे. अशफाक आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ, ऍक्युरेसी आहे, भेदक मारा आहे, भेदक टप्पा आहे, सुपर लाईन टप्पा, सर्व काही आता दर्शवलं जात आहे. आतापर्यंत 19 धावा धावफलकावर. 2.3 चेंडूंचा खेळ. नक्कीच लेग फॅक्टरचं देखील साथ म्हणावा लागेल. सिंगल धाव आता धावफलकामध्ये ऍड केली जात आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 30 धावा धावफलकावर येत असताना संतोष आहे
संतोष ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे. KGF हा चित्रपट तुम्ही जर का पाहिला असाल ना तर त्यामध्ये नक्कीच एक वाक्य आहे की घायल शेर की सासे उसके दहाड़ से भी खतरनाक होती है. आणि हा खऱ्या अर्थानं घायल शेर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. अगदी वेगानं चेंडूवर आला होता तोपर्यंत सिंगल धाव धाफकामध्ये ऍड होत असताना 21 धावा धाफकावर शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. द्वितीय षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 2.5 चेंडूंचा खेळ होतोय. गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत चांगला भैदक मारा करत असताना अशफाक आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न, शेवट गोड आहे. पहिल्या 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 21 धावा ह्या धाफकावर. ह्या स्पर्धेच्या वतीनं तितक्याच एक मोलाचा वाटा सर्व आज ज्यांच्या माध्यमातून आर्थिक मदत राहिले त्यांचं देखील पुन्हा एकदा आज साई श्रद्धा गोविंद पथक आयोजित साई श्रद्धा गोविंद चषक आपलं सहर्ष स्वागत करतोय. शुभम असेल, जयेश असेल, मनीष असेल, त्यानंतर ऋषिकेश असेल, करेश असेल, आकाश असेल, भावेश असेल, ह्या सर्वांचं खऱ्या अर्थानं तितकाच एक मोलाचा वाटा राहिलाय. आणि त्या बळावर ही स्पर्धा आज गुण्या गोविंदानं ही पार पडत असताना आपण पाहतोय. 18 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आहे. तिसरा षटक खऱ्या अर्थाने एक तिखट मारा होता, एक कंजूस मारा होता. धावांना रोख लगावले गेले. 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्ची पडत असताना नक्कीच आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय अनेक मान्यवर आज ह्या स्पर्धेचा, ह्या अंडरआर्म क्रिकेटचा हा आनंद घेत असताना आपण पाहतोय. असं म्हटलं जाताना सातत्यानं कोणाला दारूची नशा तर कोणाला प्रेमाची नशा, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला बॅट आणि बॉलची नशा, कोणाला पदाचा गर्व, कोणाला श्रीमंतीचा गर्व, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला त्या घरातील ट्रॉफींचा गर्व. आणि ह्याच खेळानं आज खरं तर आज संपूर्णतः भारत वर्षाला अगदी वेड लावून ठेवलंय. त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट आणि क्रिकेट आणि क्रिकेट. आज आपण तोच क्रिकेट पाहतोय साई श्रद्धा गोविंद चषक 2025च्या माध्यमातून. बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न टॅपच्या साहाय्याने खेळला जातो. कॉम्बिनेशन फील्ड आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. तोपर्यंत सिंगल, दुसरीचा प्रयत्न, येस नो, परंतु गडी कोणता बाद आहे, गडी कोणता बाद आहे. यावेळेला जतीन बॅक टू द पार्ट. क्षमासावी निलेश आहे. तीन 3.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत 23 धावा धाफकावर येत असताना ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलंय अगदी पहाडासारखे आहेत. ये अंबुजा की सिमेंट आहे, ये आसानी से टुटेगी नहीं. हे यावेळेला खऱ्या अर्थानं म्हणतायत टाकीपाडा वॉरियर्सचा संघ ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलंय, जिनके सपनों में जादू होती है, जीत भी उनकी अलग पहचान होती है. कारण अपयशाच्या कटिंग खडका काही, यशाचा झरा हा नेहमीच वाहत असतो. हालू चिक, हालू चिक, हालू 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 चिक, हालू चिक. हालू चिक, हालू चिक, हालू 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 चिक, हालू चिक. Hello, check. Hello, hello. Hello, check. Hello, hello, check. Hello, check. Hello, hello, check. Hello. Hello, check. Hello.
मॅचच्या दिशेने धावचीची संधी, डायरेक्ट हिट, काम फिट, परंतु पंच यावेळेला नक्कीच बोट हवेत आहे. गडी बाद होत असताना 29 दुसरीचा प्रयत्न होता, परंतु गडी बाद होत असताना पण नक्कीच पाहतोय. धावफलकावर 29 धावा. यस, टीम रिव्ह्यू. पंचांचा सॉफ्ट डिसिजन, गडी बाद होता, परंतु यावेळेला टेक्निकल टीमची मदत घेतली जात आहे. ह्या संपूर्ण स्पर्धेसाठी तितकाच एक आर्थिक मदत, एक मोठा वाटा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅचच्या जर्सी ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिले असेल, लंबोदर क्रिएशनचे सर्वा, विशू गायकवाड असेल, त्यानंतर आनंद जयस्वाल साहेब असतील, माजी नगरसेवक राजू धगे साहेब असतील, अब्बास शेलिया. आपण सातत्यानं 2 दिवस आणि क्रिकेटवरचं हे प्रेम अब्बास शेलिया यांचं आपण पाहिलं होतं. त्यानंतर ॲडव्होकेट भक्ती दांडेकर मॅडम यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं तितकाच एक मुळाचा वाटा. त्यानंतर SK स्पोर्ट्स अर्थातच अंपायर. बाउंड्री चेक करायची होती का? नाही. वंडुगो शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. 29 धावा. चांगली गोलंदाजी, ॲक्युरेसी, सर्व काही दर्शवलं जातं. आता शेवट कोणासाठी गोड आहे? शेवट यावेळेला गोड नक्कीच ठरेल. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 29 धावेंवर, धावेंना रोख लगावलं जात आहे. आता येणारे 24-30 धावेंचं आव्हान कशा प्रकारे टार्गेट चेस केला जातोय का दुसरीकडून डिफेंड केला जातोय ते आता येणारी काळ वेळ दर्शवेल. परंतु टाकीपाडा प्रेक्षक आहे, हा मुख्य स्क्रीनवर आपण नक्कीच पाहतोय. अगदी जोश आहे, जल्लोष आहे, अगदी संपूर्णता. टाकीपाडा Check, 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 check. गणपत आपण थोडंसं साईड लावा, ही विनंती असेल. चक्काबाई येत आहेत आपल्यासाठी आज. चक्काबाई खऱ्या अर्थानं मैदानामध्ये अगदी बारकाईनं लक्ष देत आहेत. खोटे काही तर कमी तर नाही आहे ना, ह्या प्रत्येक गोष्टीची हे काळजी घेतात. एक क्रिकेट चाहते, एक लेजंड क्रिकेटर म्हणून चक्काबाई यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. मॅचला सुरुवात, सामन्याला सुरुवात. येणारे 24-30 धावेंचं आव्हान हे धावफलकावर आपण पाहतोय.
प्रयत्न करावे लागतील आणि हे प्रयत्न आता पराकोटींचे कोणासाठी आणि कितपर्यंत असणार ते आता येणारी ही वेळ ठरवणार. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. संतोष खऱ्या अर्थानं आजचा दिवस ज्या प्रकारचा राहिला आहे, ॲक्युरेसी आहे, चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना संतोष आज स्वतःला म्हणतोय, तो म्हणतोय संकटांच्या वाटेवर त्यात चालायचं मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचं आहे, आज संघर्ष करायचा आहे मला आणि आज माझ्या स्वतःच्या संघाला श्री प्रस्थान सामाजिक कला क्रीडा मंडळ ह्या संघाला आज मला जिंकून द्यायचं आहे आणि हा प्रयत्न आतापर्यंत चांगला हा राहिलाय. पुन्हा एकदा खोलवर टाकायचा चेंडू, यावेळेला प्रॉपर टायमिंग आहे. सागर आहे तो सब कुछ मुमकिन आहे. जातोय चेंडू सीमारेखावर. जो आतापर्यंत प्रेशर बनवला होता, आतापर्यंत तणाव बनवला होता, तो सागर आता वैयक्तिक खातं 4 धावेने खोळत असताना. जिंदगी में जो हम चाहते वो आसानी से नहीं मिलता है, लेकिन जिंदगी का सच यही है मेरे भाई, हम भी वही चाहते हैं जो आसानी से नहीं मिलता है. अशक्य अशा गोष्टी शक्य करून दाखवणं सागर ह्या खेळाडूची ओळख आहे आणि सागर ह्या वेळेला लहरामध्ये आहे. दुसरीकडून गोलंदाज आता प्रेशर आहे, तणाव आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावा येताना त्यानंतर थोडंसं हलक्या हाताने पुश केला जातोय. ऑनसाइडच्या दिशेने सिंगल धाव धाफकामध्ये ऍड केली जाते. एका माफकावर धाफकावर 24-30चं आव्हान आहे, परंतु पहिल्या षटकाचा खेळ समाप्त ज्या ठिकाणं 8 धावा ह्या धाफकावर येत असताना आपण पाहतोय. असंच जगानं मित्रांनो आयुष्याचा चित्रपट येथे पुन्हा वन्स मोर नाही. एकदा की श्वास थांबला तर 13 दिवसांचं दुःख. त्यामुळे क्रिकेटचं मैदान आहे, येथे स्वतःच्या फोटोवर हार चढत नाही ना तोपर्यंत हार मानायची नाहीये. याच मुख्य मंचावर आपण पाहतो आमची संपूर्णतः टेक्निकल टीम. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 8 धावा धाफकावर येत असताना आता गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू सिंगल धाव धाफकामध्ये ऍड केली जाते. क्रिकेटचं विश्व एक आगळं वेगळं आहे. म्हणजे कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं देखील लागेल आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये स्वतःला हे सिद्ध करावं लागतं. हे सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत आपण पाहतोय. येणारे 17-17-21 इक्वेशन अजून देखील आहे. एखादा चौकार दुसरीकडून टाकीपाडाचा संघ पाहतोय, परंतु 2 खेळाडू यावेळेला डायरेक्ट हिट असता तर काय वेगळा डिसिजन असता. सिंगल धाव धाफकामध्ये ऍड. आता सिंगल धावेने धावफक धीमे धीमे हे बढवलं जात आहे. 10 धावा आतापर्यंत धावफकावर 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. आज जाती धर्म पक्षांनी विखुरलेले म्हणा आज क्रिकेटसाठी एकत्र येतात, एक खेळण्याचा वेगळा अभिमान बाळगतात. हे दिले मित्रांनो आम्हाला क्रिकेटने. ह्याच क्रिकेटने आपण पाहायला गेला तर छोटंसं असं मैदान, परंतु जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल ना हाच तो क्रिकेट. ह्याच त्या खेळानं आज संपूर्णतः भारतवर्षाला अगदी वेड लावून ठेवलंय. तोच खेळ पाहण्यासाठी आज तुडुंब गर्दी मैदानामध्ये आपण पाहतोय, कारण रंगतोय यावेळेला साई श्रद्धा गोविंदा चषक. लगातारचा दुसरा सँडी आमच्या दिशेने वळतोय. आता संध्याकाळच्या सत्रामध्ये तो देखील हाताची एक्सरसाइज करतोय. संपूर्णतः डगआउट आपण पाहतोय. चक्काभाई खऱ्या अर्थानं क्रिकेटवर तितकंच मोठं प्रेम असणारे एक क्रिकेट चाहता, एक सिनियर खेळाडू, ह्याला देखील आपण मुख्य स्क्रीनवर पाहत होतो. परंतु मॅचच्या दिशेने आता पुन्हा एकदा लगातारचा तिसरा आहे. आता शांत आहे. डगआउट थोडंसं डोकंदुखी आहे तर दुसरीकडून टाळ्या वाजतात, सेलिब्रेशन आहे. आता सर्व काही जात आहे टाकीपाडा वॉरियर्स संघाच्या बाजूनं. आतापर्यंत 13 धावा 2.3 चेंडूंचा खेळ. मॅचचे इक्वेशन काय दर्शवत आहे? 16-17. लगातारचा चौथा येतोय का? येस, चौथा नाही आहे, फेअर डिलिव्हरी आहे.
फेअर डिलिव्हरी यावेळेला चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक करून दिलाय. पुन्हा एकदा सोडून दिला होता. 2 खेळाडू आकाश आणि सागर. खऱ्या अर्थानं ह्या वेळेला दुसरीकडून संघ हा ब्रेक थ्रू राहतोय. तो ब्रेक थ्रू येणार क्या? हे 2 खेळाडू तितकेच एक तुल्यबल खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. आता 1.4 चेंडूंचा दुसरे घेण्याचा प्रयत्न. दुसरी येस पंच. सँडी 2 धावा धावफलकात ऍड. 14-15. काय रनिंग बिटवीन विकेट है. जो रन चुरा है उसको रनचुरन कहते हैं और जो मन चुरा है उसको मंचुरन कहते हैं. 14-15 इक्वेशन. आतापर्यंत 15 धावा धावफलकावर येत असताना यावेळेला यष्टीरक्षक थोडासा फंबल आहे. धावचीची संधी आहे, परंतु पुन्हा एकदा रन ही चोरटी कंप्लीट केली जाते. काय धावा येत आहेत. सिंह ज्या जागी बसतो त्या जागी सिंहासन तयार होतं. म्हणून सिंहासन मिळवण्याच्या नादी कधीच लागू नका. तुम्ही स्वतःला सिंह बनवा, म्हणजे ज्या ठिकाणी बसाल त्या ठिकाणी सिंहासन तयार होईल. काय ना, लोक तर नावं ठेवतच राहतील, परंतु ते ठेवलेल्या नावाचा हा ब्रँड बनवता यायला पाहिजे. आणि हा खऱ्या अर्थानं टाकीपाडाचा ब्रँड आहे. सागर आहे. सागर या खेळाडूमध्ये क्षमता आहे, कुवत आहे आणि तो खेळाडू आता वेगळ्या लहरामध्ये आहे. धावफलक आतापर्यंत धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 17 धावा धावफलकावर येत असताना 2 षटकांचा खेळ, 12 चेंडूंचा खेळ, 17 आता येणारे 12 चेंडू 12 धावा ह्या धावफलकावर, 13 धावा ह्या धावफलकावर लगावायचे. 12-13चं इक्वेशन आहे. अतिशय शानदार खेळ. 2 खेळाडू आता एक लढाऊ वृत्तीनं हे खेळत असताना आपण पाहतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे एक नेहमीच एक ब्रीद वाक्य आहे की रडायचं नाही तर लढायचं. आणि हा आता लढावा लागेल. खरं तर श्री प्रस्था सामाजिक कला क्रीडा मंडळ हा संघाला आता लढावं लागेल. ही लढाई पराकोटीची असेल, परंतु कोण कोणावर हावी ठरणार. आखूड टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फलोत्रमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु सँडी म्हणतोय नो. आता 12-12 आहे. 12-12 मध्ये काय घडणार, काय बिघडणार ती येणारी आता काय वेळ दर्शवणार. पुन्हा एक दाखवून टप्प्याचा चेंडू होता, परंतु 2 खेळाडूंना भेदून जातोय चेंडू. सीमा रेखाबार, प्रॉपर टायमिंग आहे. डगआउट आपण पाहतोय, सेलिब्रेशन आहे, टाळ्या आहेत, शिट्ट्या आहेत, सर्व काय. आता टाकीपाडा ह्या संघाच्या बाजूनं हे जात आहे. हे काय आहे, हे टेनिस क्रिकेट मध्ये आपण पाहिलं होतं. तो पवन केनेचा फॅन बेस, परंतु आता अंडरआर्म क्रिकेट मध्ये देखील हे सर्व काही पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने हे अंडरआर्म क्रिकेट वसई तालुक्याचा नक्कीच आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतोय. आज वसई तालुक्याचा हा अंडरआर्म क्रिकेट हा तितकाच लोकप्रिय खेळ आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहायला गेलं तर पवन केने या खेळाडूला अशा प्रकारे पैशांची उधळण झाली होती, परंतु आज त्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील असं काहीसं पाहायला मिळतं. मॅचचं इक्वेशन, मॅचचं परडं हे थोडंसं आता एकतर्फा जात आहे. 23 धावा धावफलकावर आता येणारे 11-7 12-7 12-7 आहे. 7-12 की 12-7 सामना फिनिश करणं जाणतोय. आणि आता थोडीशी घाई आहे. सागर म्हणतोय मी शांत बसायला, मी काही संत नाहीये. पुन्हा आता एक्सेलेट केलं जातं. आता गाडी ही टॉप गिअर मध्ये तारारारा पंपम अशी चालते. सामना थोडासा एकतर्फा जातोय. नक्कीच माफक आव्हान हे धावफलकावर होतं, परंतु ज्या प्रकारची 2 सलामीवर बॅटर, एकीकडे आकाश दुसरीकडे सागर आता एक्सेलेट करत असताना मॅच मध्ये औपचारिकता. 11-3चे इक्वेशन, अटॅकिंग फील्ड हे सर्व काही सजवलं जात आहे. पहिल्या वर्षाचा चॅम्पियन संघ कोणता असणार, एक मानाची, सन्मानाची, एक अभिमानाची स्पर्धा. आणि या स्पर्धेत कोणता संघ आता आपला विजय मिळवणार. कॉंग्रॅच्युलेशन टीम टाकीपाडा वॉरियर्स. काय सेलिब्रेशन आहे.
येस डीजे. डीजे बंद आहे मला वाटतं.